नहीं भगवान है नहीं सुनना तो जान डॉक्टर ने बताता रहा कहीं भी जाए तो कपड़े जाना हो 200 रुपये लगे दिक्कत नहीं। मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये एंटर केल्यानंतर गाडी थांबली आहे परत एका ठिकाणी की हायवे तुम्हाला दाखवतो। हा हायवे बघा मध्य प्रदेश। हा टोल नाका आहे जावरा मध्य प्रदेश मधला। गाडी सुटली आपली, टोल भरला आहे, भरल्याशिवाय जाताच येत नाही। हे बघा हा असं काही सीन होता मध्य प्रदेश सडक विकास आणि दोस्ताना फॅमिली रेस्टॉरंट। इकडे शेत बघा लावले बघा, इथं गव्हांचं वगैरे पीक जास्त प्रमाणात घेतलं जाते। मस्त एकदम जबरदस्त हे प्रवास म्हणजे एन्जॉयफुल आहे। तर मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तब्बल 2 दिवसाच्या प्रवासानंतर मी पोहोचलेलो आहे मध्य प्रदेश या ठिकाणी, म्हणजे MP असं जे आपण म्हणतोय त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे प्रवास चालू केलेला आहे 18 तारखेला, 18, 19, 20 तारीख आहे। 20 दिवस 2 दिवस मी ट्रॅव्हल्समध्येच आहे, खायचं प्यायचं परत येऊन ट्रॅव्हल्समध्ये बसायचं हेच चाललेलं आहे। आणि आत्ता जस्ट एका ठिकाणी चहा घेण्यासाठी गाडी थांबलेली आहे, चहा घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मग पुढं निघणार आहे आपण। तुम्हाला दाखवतो चहाचं ठिकाण वगैरे। आणि अदरवाईज जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपण डायरेक्ट। फायनली मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये एंट्री झालेली आहे आपली। मध्य प्रदेशमध्ये एंट्री झाल्यानंतर मी जाणार आहे पुढं राजस्थान राज्यात जाणार आहे। राजस्थान राज्यात जाणार आहे दिल्लीला। बस चालू होणार आहे, त्याला तर आपल्याला जायचं आहे आणि बस चालू झाल्यानंतर तर काय ऑप्शन नाही आपल्याकडे। ही आहे आपली बस, या पद्धतीने इथं आहे माझी सीट।
जायला पाहिजे. 2 दिवस झालं बसमध्येच बसलोय, काय आता ऑप्शन नाही. हा चहा, ही आपली गाडी चेना ट्रॅव्हल्स स्लीपर. हे आहे जैन टावर. इथपर्यंत सध्या मित्रांनो माझ्या पाठीमागे जे बघताय तुम्ही आता जावरा MP मध्ये मी पोहोचलोय आता जस्ट मध्य प्रदेशमध्ये. हे सगळं पालतं घालत मला जायचं दिल्लीला. दिल्लीचा प्रवास असं तरी मध्य प्रदेश वगैरे अजून मध्य प्रदेश नंतर आता राजस्थानमध्ये जाणार आहे. इथून राजस्थानमध्ये पण जाणार आहे, भिलवाडामध्ये जाणार आहे. तिथून पुढं मग त्याच्यानंतर मग मी जाणार आहे दुसरी गाडी पकडणार आहे आणि दिल्लीला जाणार आहे. ती माझ्या पाठीमागे जे हॉटेल आहे तुम्हाला हॉटेल दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. पाठीमागे हॉटेल आहे, पाठीमागून हॉटेलमधून घेतलेले ते चहा वगैरे घेतला आहे. आणि भयानक थंडी आहे इकडे, म्हणजे तुम्हाला सांगायला नको. म्हणजे एक एवढं कर्नाटकची थंडी आहे. त्याची चहाच्या वाफा तुम्ही बघायला लागलाय ना, गाडीतून अक्षरशः उतरायला नको होतं असं होत होतं. तरी पण मी उतरलो आहे चहा पिण्यासाठी, कारण का चहा तरी प्यायलाच पाहिजे. तुम्हाला हॉटेल दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बाहेरून, तुम्ही बघून घ्या. वो पीछे जो गया वो साइड, वो ये जो खाने का रहता है. हाँ हाँ वो अन्न क्षेत्र है. बोलते हैं साई बाबा. हाँ 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 ये मेन मंदिर. हाँ हाँ ये लाइन है पूरी. हाँ ये सब दर्शन करके. अरे बाबा ये हर टाइम ऐसे गर्दी रहते हैं. अभी तो कुछ नहीं है, कोई गर्दी नहीं है, तो कुछ भी नहीं है. हाँ उसमें 10 पैसा भी नहीं है, बाकी ऐसी गर्दी रहती है ना. ही काही दुकानं अशी शिर्डीमध्ये आपण बघू शकतो बघा. हे आहे शिर्डीचं वैकुंठ. पिझ्झा फ्रँचायझी हा ढाबा, अशा पद्धतीने हा ढाबा. आणि हे जे मी घेतले हे खायला घेतले तर सध्या ह्याच्यावरतीच काम चालवायचं आहे, दुसरं काय खायला नाही आहे. बघू काय होतं ते. ठीक आहे म्हणायचं, पण काय आहे प्रॉब्लेमॅटिक गोष्ट काय आहे. हे पोहे आहेत, हे प्लेट पोहे आहेत, हे मी घेतले आहेत 25 रुपयाला. 25 रुपयाला प्लेट पोहे. दुसरं ऑप्शन काय नाही, कारण यांनी कुठं थांबवलेलंच नाही आणि खायला दुसरं काय नाही. आज जेवण सगळं स्किप झालेलं आहे. आज सगळं बिस्कुटवाडा झालेला आहे. आणि पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मी पुन्हा सांगतो, पण पुढचा प्रवास जोपर्यंत मला वाटते दिल्ली पोहोचत नाही तोपर्यंत असंच असणार आहे. इथून मजा येईल थोडी. मित्रांनो सध्या आता आहे माझ्याकडे हे बालाजीचं, त्याच्यावरती काम चालवायला लागायला लागले, पण हे जबरदस्त आहे.
मित्रांनो फायनली 3 ते मला वाटतं 3-4 तासाच्या प्रवासानंतर गाडी एका ठिकाणी थांबले. ही आहे आपली ट्रॅव्हल्स ज्याच्यानं आपण आता चाललो आहे. आणि ही गाडी जाणार आहे भिलवाडापर्यंत आणि तिथून मला क्रॉसिंगला दुसरी गाडी देणार आहे. त्यांनी दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये टाकून मला याला नेणार आहेत. कुठे? दिल्लीला पोचतोय का नाही काय माहिती. अजून या गाडीत मला 800-900 किलोमीटर अजून ह्या गाडीतनं जायचं आहे मला. तिथून पुढं परत आणि 400 किलोमीटर जायचं आहे. अजून 1200-1300 किलोमीटर मला जायचं आहे. बघू कसा होतो प्रवास. आणि तुम्ही राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि नवीन असाल तर पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या हॉटेलमध्ये मी थांबलो आहे. इथं मिळते अशा प्रकारचं एक टोकन. हे टोकन आपल्याला द्यायचं आहे. हे टोकन द्यायचं आहे ह्यांच्याकडे. मग ह्यांनी आपल्याला देणार आहे पुढे. इथं दुसरं काही खायला वगैरे काही नाही आहे कारण हा राजस्थानी धाबा आहे. जे आहे ते चांगलं आहे. हे असं आहे. आता आपण हे काय करूया जरा बसून इथे खाऊया एन्जॉय करूया. आतून तुम्हाला मी मित्रांनो ही राजस्थानमधली घरं अशा पद्धतीने आहेत. मंगलवार आने वाला है. ये मतलब वहाँ से चालू हो गया है. यहाँ से सीधा रास्ता जा रहा उदयपुर. वो वाला जा रहा चित्तौड़गढ़ भिलवाड़ा भिलवाड़ा सावरिया सेठ चित्तौड़गढ़. सावरिया सेठ बस कभी कोई देखेगा सेठ चित्तौड़गढ़. हाँ सावरिया सेठ चित्तौड़गढ़ मंडपिया. अच्छा पूरा जैसा उसी का पूरे बहुत बड़े बड़े सिटी से बहुत बड़ा है. अक्षरधाम जैसा बहुत बड़ा है. हे जे मंदिर जे गेलं आहे ते सावरिया सेठ चित्तौड़गढ़. तिथून 7 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे. और क्या है यहाँ पे? ये चिकाड़ा है. हे चिकाडा आहे. त्या गावाचं नाव आहे चिकाडा. चिकाडामध्ये आल्यानंतर इथून जवळचा रस्ता जो गेला मगाची कमान दाखवली तुम्हाला तिकडे गेला की आपण सीधा सावरिया सेठला आपण डायरेक्ट जातोय.